कशा आहात तुम्ही? आय होप सगळे ठीकच असतात. तर माझ्या कुकिंग चॅनलमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते. आणि हो फ्रेंड्स, रिक्वेस्ट आहे की ही जी रेसिपी आहे ना, स्किप न करता असाच पुढे कंटिन्यू पाहत राहा. रेसिपीला सुरुवात करण्याच्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जेवढं तेवढं शेअर आणि लाईक करायला विसरू नका. तर मी तुमच्यासाठी रोज नवीन छान छान अशी रेसिपी घेऊन येत आहे. तर आज हे घेऊन आलेले आहे. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. आता ना आपले बरेच दिवस झाले यूट्यूबवरती व्हिडिओ येत नाही. तर कारण त्याचं असं आहे की आमचे जे आहेत ना ऑर्डर चालू आहे, पण मला वेळच भेटत नाही. तरीही मी प्रयत्न केला आहे की काही ना काही व्हिडिओ तुमच्यापर्यंत शेअर करावा. तर आजही तुमच्याशी ही रेसिपी आहे ना तर शेअर करते. पण प्लीज ही जी रेसिपी आहे ना स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा. खरंच ही रेसिपी ना एकदम कमी वेळात आणि हो इतकी डिलिशियस, इतकी फॅब्युलस आणि इतकी छान बनते ना, तर तुम्ही ही चाट पडताल की अशी रेसिपी घरच्या घरी आपण विनाकारण बाहेर पैसे घालवतो, पण हो अशी रेसिपी घरी बनवू शकते का? तर हो. तर चला तर मग ही रेसिपी सुरुवात करूया. तर सर्वात आधी तुम्ही पाहिलं असेल की आपण इथं काय केलं. इथं घेतलेलं आहे 2 कप जी मिल्क पावडर आहे ना इथं ते घेतलेले आहे. आणि त्याच्यामध्ये आपण लागेल तसं दूध इथं ॲड केले. आता तुम्ही म्हणता दुधाची क्वांटिटी किती जवळपास आहे ना, मेजरमेंटचा जे मोठा कप असतो 1 ते 1.5 लागेल. तर आपल्याला तुम्ही बॅटर पाहू शकता कशा प्रकारे बनवलेलं आहे की तशाच पद्धतीने बनवायचे. आणि थोडंसं पातळ झालं तर त्याला वेळ खूप लागेल. त्यासाठी काय करायचं, मीडियममध्येच ठेवायचे. तर नंतर आपण पाहिलं असेल ना, कढईमध्ये जवळपास 1 ते 2 चमचे तुम्ही घेतलेला आहे साजूक तूप. साजूक तूप आहे ना, तर वितळल्याच्या नंतर आपण काय केले, जे आपण बॅटर मिल्क पावडरचं जे बॅटर तयार करून घेतलेलं आहे ते ह्याच्यामध्ये ॲड केले. आता ह्याला काय करायचं, कमी गॅसवरती, फुल गॅस करू नका. माझ्याकडनं चूक काय झाली माहिती आहे का, मी काय केलं आहे ते लक्ष दिलं नाही, दुसरी कामं करत बसले. म्हणजे ड्रायफ्रूट्स आहे ना ते कट करत बसले. त्यासाठी ना थोडंसं ते लागलं गेलं. ह्याला ना कंटिन्युअसली हात चालवत राहायचं आहे आणि ते पण मीडियम गॅसवरती. गॅस आहे ना फुल करायचा नाही. तर आपल्याला असं एका पद्धतीने गोळा तयार करायचा आहे. आणि हो ह्याला ना एकदम कमी वेळ लागतो. तुम्ही म्हणता असेल बरंच म्हणजे वेळ लागत असेल तर नाही, जवळपास ना 7 ते 8 मिनिटातच हा गोळा तयार होतो. आता आपल्याला बनवायचे आहे ते तुम्हाला पुढं सांगते. तोपर्यंत तुम्ही पाहिलं असेल की गोळा एकदम छानपैकी तयार झाला आहे. एका प्लेटमध्ये मी इथं काढून घेतलं आहे. जोपर्यंत तेल तूप सुटायला लागेल ना तेव्हाच आपल्याला गोळा साईडला काढून घ्यायचं आहे. आता हे थंड होते. आता थंड झाल्याच्या नंतर ना आपण ह्याला काय केलं, पिठी साखर घेतली आहे. आता पिठी साखर जी आहे ना तर जवळपास अर्धा कप इथं मी घेतलेली आहे. म्हणजे फार गोड जर झालं ना तर खावं असं वाटत नाही. त्यासाठी काय करायचं, क्वांटिटी कमी ठेवायची. तर मी जेवढी साखर टाकली ना तेवढी परफेक्ट अशी झालेली आहेत. आपण ह्याला काय करायचं, साखर आणि हे जे मिल्क आहे ना तर गोळ्यामध्ये एकदम मिक्स करून घ्यायचे. तिथं मी घेतलेलं आहे बटर पेपर, कारण आपली जी बर्फी आहे ना इझिली निघाली पाहिजे ना, अशा पद्धतीने तुम्ही काय केले तर मस्तपैकी ना बटर पेपर हातून घेतले ना, तूप वगैरे काही लावलेलं नाही आहे. तुम्ही पाहू शकता एक असा रोल छानपैकी तयार करून घेतलेला आहे. तर त्यावरती ना बटर पेपरवरती काय केलं आहे, थोडासा गोळा घेतला आहे जेवढा आपल्याला रोल बनवायचं तेवढं. तर तुम्ही तर पाहू शकता छानपैकी आपला रोल जे आहे तयार झालं आहे. आणि पिस्ताही लावलेला आहे. पिस्ता म्हणजे तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे आपल्या रोलला जे आहे ना एकदम छानपैकी असं दिसत आहे. त्यासाठी पिस्ता इथं मी यूज केला आहे, बाकीचे ड्रायफ्रूट घेतलेले नाही आहे. तर आता हे रोल आहे ना तर मी पूर्ण तयार करून घेते. तर तुम्ही पाहू शकता मिल्क पावडरपासून अशी ही इतकी छानपैकी ही रेसिपी बनते ना, तर तुम्ही म्हणता आतापर्यंत ही रेसिपी आम्ही ही बनवली का नाही, कारण ही रेसिपी ना स्वीट होममध्ये तुम्हाला तर माहितीच की खूप पैसे द्यावं लागतात. आणि हो कमी वेळात आणि कमी पैशात ही अशी रेसिपी बनते ना तर खरंच. आता मी काय केले, रोल तयार करून घेतल्या दोन्हीमध्ये ना आणि फ्रीजमध्ये ठेवली होती जवळपास 1 तासासाठी. ते पूर्ण सेट झाले. आता ह्याला आपण कट करून पाहूया तर आपली रेसिपी फसली गेली की नाही गेली, व्यवस्थित झाली की नाही. तर तुम्ही पाहू शकता मस्तपैकी आपली रेसिपी आहे ना तर छानपैकी झालेली आहे. तर तुम्ही काय करा, ही घरच्या घरी ही रेसिपीला नक्कीच ट्राय करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही तरी चालेल, लाईक केलं तरी नाही चालेल, पण ही रेसिपी ना नक्की ट्राय करा. तुम्ही म्हणतात खरंच ही रेसिपी ना खूप छान बनते. कमेंट सेक्शनमध्ये नक्की मला कॉमेंट करून सांगा की रेसिपी कशी बनली. तर माझी रेसिपी तर फायनली झालेली आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घेत राहा. सर्वात महत्त्वाचं खात राहा, आनंदात राहा, हसत राहा आणि आपल्या चॅनलला ना खरंच जेवढं होईल तेवढं शेअर करायला विसरू नका.
आणि हो, ज्यांनी ज्यांनी हा माझा व्हिडिओ पाहिला असेल ना, त्यांचं खरंच खूप मनापासून धन्यवाद करते. आणि हा व्हिडिओ मी इथंच करते. व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय.